मी महादेव जाधव वडगावकर, शिवसेनेचा भोकर तालुका प्रमुख आहे. 2025च्या नगरपालिका निवडणुकीमध्ये माझी पत्नी सौ लक्ष्मी महादेव जाधव ही प्रभाग क्रमांक 2 मधून शिवसेनेतर्फे उभी होती. ही इलेक्शन एक प्रभावीपणे लढावं त्यासाठी मी शेती गहाण ठेवली होती आणि त्यानंतर इलेक्शनमध्ये माझा पत्नीचा निसटता पराभव झाला आणि आढावा बैठकीमध्ये ज्यावेळेस 13 तारखेला श्रीकांत शिंदे साहेब नांदेडला आले होते त्यावेळेस त्यांना ही बाब समजली की आपल्या एका कार्यकर्त्यांनी शेती विकली आणि शिंदे साहेब असो का एकनाथ शिंदे साहेब असो ह्यांची शेतीची नावं जुळलेली आहे. त्यामुळे त्यांना शेती विकली ही बाब खटकली आणि त्यांनी मला लगेच बोलून घेतलं तर असं काय झालं काय नाही. तुम्ही सांगितलं असं असं ते गेली काय नाही. तर साहेबांनी तसं नाही, तू ठाण्याला ये. ठाण्याला बोलावून मला ती शेती संबंधिताकडून परत मिळाली. किती पैसे मिळाले? 22 गुंठे शेती होती. ती शेती ती आता किमतीचं काय नाही, पण त्यांनी परत घेऊन दिली हे सगळ्यात महत्वाचं. पैसे खूप लागले पण देणारे बी दातृत्व शक्ती पण पाहिजे ना. कारण मी आतापर्यंत 30-35 वर्ष समाजकारण राजकारण केलं पण मी एकनाथ शिंदे साहेब श्रीकांत शिंदे साहेबासारखा नेताच बघितला नाही. कारण बोले तसा चाले त्याची वंदावी पावलो. राजकारणात खूप आश्वासनं खूप ढिगभर देतात पण इतभर बी माणूस काय करत नाही. पण ह्यांनी न बोलता सुद्धा आणि कोणालाच माहित नाही, आमच्या आमदार साहेबाला माहित नाही, जिल्हा प्रमुखाला माहित नाही की काय केलं काय नाही, पण शेती त्यांनी परत घेऊन गेली. आई वडिलांची काय भावना काय? आई वडील तर नाहीत मला, पण पत्नी आम्ही कुटुंब सगळे भेटायला गेलो साहेबाकडे. म्हणजे त्यांना सुद्धा वाटलं की आपल्याला कोणीतरी आहे. पैसे किती दिले त्याच्याशिवाय म्हणजे त्याला महत्व प्राप्त नाही पैसे तर पैशाचं मोलच नाही. कारण हे बघा दातृत्व शक्ती हे सगळ्यात महत्वाचं. पैसे किती दिले काय दिले, पण माझी जी 22 गुंठे हायवेची जमीन होती ती वापस घेऊन दिली. कारण याच्यापेक्षा मोलच नाही. आणि शेतकऱ्यासाठी हे आहेत म्हणजे सगळे शेतकऱ्या 22 गुंठ्याचे सगळे पैसे त्याने दिले. हो त्यांनी दिले. आमचा तालुका प्रमुख आहे. गेल्या महिन्यामध्ये मी जेव्हा नांदेडला आलो होतो 30 तारखेला तेव्हा असाच संवाद दौरा होता. त्या दौऱ्याच्या माध्यमाने कार्यकर्त्यांची मेहनत असताना आमच्या इथेच आहे जाधव, तर त्या तालुका प्रमुखाने त्यांनी स्वतःनी काही सांगितलं नाही. चर्चेमधून जे आहे ह्या तालुका प्रमुखाचं नाव आलं आणि तेव्हा त्याला जेव्हा विचारलं बाबा संघटना कशा प्रकारे त्या ठिकाणी वाढते, काय करतोय त्या ठिकाणी, जिल्हा परिषद महानगरपालिकेला त्यांनी निवडणुका लढवल्या होत्या, तर अशा त्या बोलण्यातून जे आहे ते असं कळलं की बाबा जेव्हा निवडणुका लढवल्या काही मतांनी जे आहे त्याचा पराभव झाला पण त्यांनी आपली जमीन जी आहे ती त्या ठिकाणी गहाण ठेवली. आणि अशा या परिस्थितीमध्ये जे आहे कार्यकर्ता पक्ष कसा वाढेल याच्यासाठी काम करत असतो. तर त्या कार्यकर्त्याच्या मागे देखील पक्ष ठामपणे उभा आहे हे देखील त्याला सांगण्याचं काम आम्ही त्या वेळेस केलं. आणि आज माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमाने त्या आमच्या कार्यकर्त्याला त्याची जमीन देखील परत त्याच्या नावावरती जे आहे ते 1 महिन्यामध्ये करून जे आहे ते त्या ठिकाणी मिळालेली आहे. तर जेव्हा जेव्हा अशा गोष्टी ज्या आहेत त्या कानावरती येतात तर कार्यकर्त्याच्या मागे ठामपणे उभं राहण्याचं काम पक्ष संघटना या ठिकाणी करत असते. पक्षाला ताकद देण्यासाठी काम करत असते. पक्षाचा जो आमचा कार्यकर्ता आहे, पदाधिकारी आहे, जो गेले अनेक वर्ष या ठिकाणी लढतोय, त्याला कशी ताकद मिळेल, त्याला कसं बळ मिळेल याच्यासाठी जे आहे प्रत्येक वेळेस पक्ष उभा राहत असतो. फक्त कार्यकर्त्याच्या बाबतीतच नाही, बाकी जेव्हा पण महाराष्ट्रामध्ये कुठलं संकट असतं किंवा महाराष्ट्रामध्ये कुठलाही विषय असेल तर तिथे पहिले धावून जाणारे जर कोण व्यक्ती